वळूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत। मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा बदनामीकारक मजकूर सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता आणि या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगाव न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता। न्यायालयात हजर न राहिल्यामुळे यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना 12,000 रुपयांचा दंडही ठोठावला होता। दरम्यान आजच्या सुनावणीसाठी संजय राऊत हे कालपासूनच मालेगाव मुक्कामी आहेत। तर नारायण राणे यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल करून संजय राऊत यांनी माझगाव कोर्टात आपली साक्ष नोंदवली आहे। जानेवारी 2023 रोजी नारायण राणे यांनी भांडूप येथील कोकण महोत्सवात संजय राऊत यांच्या खासदारकीबाबत एक वक्तव्य केलं होतं। नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मानहानी झाल्याचा दावा संजय राऊत यांनी याचिकेद्वारे केलाय। या प्रकरणी संजय राऊतांनी माझगाव न्यायालयात आपली साक्ष नोंदवली आहे आणि त्यामुळे 2023 रोजी नारायण राणे यांनी केलेलं विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं असून न्यायालय या प्रकरणी नेमकं काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। न्यायालयात या कारखाना अद्याप उभा का राहिला नाही, शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, त्याच्यावरती अनेक वेळा चर्चा झाली, वृत्तपत्रात बातम्या आल्या, तो विषय मी मांडला, त्याच्यावर विधानसभेत सुद्धा चर्चा झाली। आता इकडले जे पालकमंत्री आहेत त्यांना असं वाटतं त्यांचा अवमान झाला। यात अवमान करण्यासारखं काही नाही। मुळात हा संपूर्ण खटला अजूनही एनसीएलटी न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्याचाच आधार घेऊन मी वक्तव्य केलं होतं। पण तरी आता त्यांना वाटते अवमान झाला। आता अवमान झाला असेल मग तो कारखानाच उभा राहायला पाहिजे अशी आमची भूमिका होती। जे काय ज्यासाठी तुम्ही हे सगळं निर्माण केलं तो कारखाना निर्माण होणं गरजेचं होतं। पण ठीक आहे, इतक्या लांब आम्हाला कारखाना यावं लागतं, त्यांचा उद्देश तोच असतो की वेळ जावा, एक एक दिवस प्रवास करावा। पण स्वतः अद्वै हिरेच ज्याने हे प्रकरण निर्माण केलं तेच त्यांच्या पक्षात गेले, म्हणजे ठीक आहे डायरेक्ट नसतील पण भाजपमध्ये गेले। आता तो खटला ते लढतील। स्वतः जे भाजपमध्ये गेलेले आहेत सत्तेत, आता तो खटला त्यांनी लढावा सत्तेच्या माध्यमातून आणि आम्ही ठरवलं की आम्ही या खटल्यातून बाहेर पडावं अशी आमची भूमिका आहे। त्यांनी तो खटला लढावा, त्यांनी तो खटला उभा केला होता, आम्ही त्यांना मदत केली। आतापर्यंत अद्वै हिरे यांनी अनेकदा तो विषय मांडला पण त्याच्यामुळे कोणाचा अवमान झाला नाही असं वाटतंय, पण आम्ही बोलल्यामुळे अवमान झाला। पण ठीक आहे, आता ज्याने हा मूळ प्रकरण आणलं होतं ते खटला लढतील। ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि सत्ताधारी पक्षामध्ये जे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी आहेत त्यांची भूमिका आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा। त्याच्यामुळे आमच्या शुभेच्छा आहेत अद्वै हिरे यांना, लढा। आज आपण असं काही विनंती करणार आहात कोर्टाला की आपला सहभाग याच्यात नसावा? नाही, आम्ही कोर्टाला विनंती करू की आमचा थेट सहभाग याच्यामध्ये नव्हता। एनसीएलटी न्यायालयातल्या खटल्याच्या आधारे आम्ही ते वक्तव्य केलं। खटला ऑलरेडी सुरू आहे, ज्याने तो खटला दाखल केला ते आता सत्ताधारी पक्षामध्ये आहे, सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत। नक्की आम्ही कोर्टाला विनंती करू की मूळ जे फिर्यादी होते ते सत्ताधारी पक्षात गेले, त्याला खटला आता ते चालवतील, आम्ही कशाला आता याच्यामध्ये आम्ही कोर्टाला विनंती करू। आज अंबादास दानवेंची सिक्युरिटी कमी केलेली आहे ना, ती वायपर कमी केल्याबरोबर आहे। सिक्युरिटीचा फार सोर्स कोणी धरू नये। सिक्युरिटी या देशामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना धोका आहे आणि संघाच्या लोकांना धोका आहे। त्याच्यामुळे त्यांना Z+, डबल Z+, कमांडोज, बरं का, NSG कमांडो किंवा शिंदेचे लोक जे फोडून देतात त्यांना सिक्युरिटी, बाकी इतर पक्षातले जे प्रमुख लोक आहेत ते निर्भय आहेत। आमच्या आसपास याची कोणाची हिंमत नाही।
मी या मताचा आहे. त्याच्यामुळे सिक्युरिटी काढली काय ठेवली काय त्याचा फार भाव कोणी आम्ही करू नये. आम्ही वळूयात आजच्या महत्त्वाच्या पुढच्या बातमीकडे.